नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विषय इंग्रजी पाहणार आहोत. इंग्रजी विषयामधील एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण मागील पाठामध्ये मुलांना पाहिलंच की जो आपला युनिट 1.1 मधला इट्स अ स्मॉल वर्ल्ड या मुलांना कवितेबद्दलची आपण माहिती घेतली की जग हे किती छोटं आहे आणि आपण हर एक जी माणसं आहेत ती आपल्याला वारंवार प्रत्येक ठिकाणीही भेटतच असतात. पण आपण आज मुलांना त्या नवीन भागाला सुरुवात करणार आहोत. आपल्या नवीन भागाचं नाव आहे मुलांना वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स या कथेमधील किंवा या पाठामध्ये मुलांना आपण अधिक जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये लर्नच्या मार्फत म्हणजेच एक्सप्लेनेशनच्या मार्फत. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स म्हणजे काय की तारा आणि त्याच्या फ्रेंडबरोबर तुम्ही उबदार व्हा, म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह व्हा, त्याच्यात तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण करा. कशा प्रकारे जेव्हा आपण मुलांना आपण आपल्या मित्रांबरोबर असतो, आपण आपल्या मित्राच्या संगतीमध्ये असतो, तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ असतात आपण त्या खेळाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, वॉर्मअप होत असतो. म्हणजे आपण काय होतं, आपण अधिक चैतन्य आपल्यामध्ये निर्माण होतं आणि एक स्किल डेव्हलप होतं. त्याचप्रमाणे आपल्याला एक प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. आणि म्हणून सांगितलं की वॉर्मअप म्हणजे काय करायचं की वॉर्मअप म्हणजेच काय आहे, उबदारपणा आहे. आहे की तू तारा आणि त्यांच्या मित्रांबरोबर आपण काय करत आहोत की एक उबदारपणा मिळत आहे. आणि म्हणूनच आपल्या मुलांना एक्सप्लेनेशनमध्ये पहिलं वॉर्मअप विथ तारा म्हणजे तुम्ही उबदार व्हा. कोणाबरोबर? तारा आणि त्यांच्या मित्रांबरोबर तुम्हाला काय व्हायचं आहे, उबदार व्हायचं. बघा इथे काय दिलं आहे, चॅप्टर 1.2 दिलेलं आहे, वॉर्मअप विथ तारा अँड फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे काय माहीत आहे ना मुलांना, फ्रेंड्स म्हणजे मित्र. फ्रेंडचा अर्थ फक्त फ्रेंड म्हणजे मित्र, एस लागल्यामुळे अनेक वचन झाले, वन अँड मेनी म्हणजे काय आहे, फ्रेंड्स. फ्रेंड्स म्हणजे अनेक मित्र. इथे काय दिलं आहे, तारा. तारा हे काय आहे, नाव आहे, एका मुलीचं नाव आहे. आणि ते काय, तारा आणि त्याच्या मित्राबरोबर आपल्याला काय करायचं, उबदार व्हायचं. म्हणजे काय करायचं, आपल्याला एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा ही निर्माण करायची आहे. चला तर आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून मुलांना बघणार आहोत की कशा प्रकारे की या कथेच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. बघा इथे काय दिलं, इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन म्हणजे काय आहे, प्रस्तावना आहे. प्रस्तावना आहे की अशी की जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा मुलांना किंवा शाळाच्या मे महिन्यामध्ये जेव्हा शाळा बंद होतात तेव्हा प्रत्येक जर जे मूल आहे ते हॅपी होतं. प्रत्येकाला हर एक ठिकाणी जाण्याची, फिरण्याची एक आवड असते किंवा त्यांना त्यांचा जो छंद आहे ते जोपासण्याची ही वेळ मिळत असतो. आणि त्याच्यामुळे या फावल्या वेळामध्ये किंवा या सुट्ट्यांमध्ये ते काय करत असतात, आपल्या आवडते जे छंद आहेत ते जोपासत असतात, जी कला काढत असतात, चित्रकला, हस्तकला. त्याचप्रमाणे वेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं, काही प्राण्यांबरोबर खेळायला आवडतं. तर अशाच प्रकारचं मला त्यांनी सांगितलं की वॉर्मअप विथ तारा अँड फ्रेंड. मग त्यांनी कोणत्या प्रकारचं खेळ जोपासलेला आहे आपण याच्यातून पाहणार आहोत मुलांना. ते देखील आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून बघण्याचा आपण काय करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. तर मुलांना आपण हे इंट्रोडक्शनच्या माध्यमातून म्हणजे प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची जी मुलं आहेत की मुलांची जी शाळा संपलेली आहेत आणि आता पुन्हा शाळेकडे जाण्याचं आहे. तर त्या जाण्यासाठी काही मुलं ही हॅपी आहेत, तर काही अनहॅपी आहेत, तर काही जणांना अजूनही खेळायचं आहे, काही जणांना अजूनही प्राण्यांबरोबर खेळायचं आहे, त्यांना प्राण्यांना सोडून त्यांना कुठेही जायचं नाही. तर काही मुलं जी आहेत ती शाळेत जाण्याविषयी कशी आहेत, गंभीर आहेत. तर अशा प्रकारे मुलांना ह्या इंट्रोडक्शनमधून आपण पाहत आहोत, या प्रसारणाच्या माध्यमातून बघत आहोत की समर वॅकेशन संपल्यानंतर प्रत्येक लहान मुलांना किंवा प्रत्येक शाळेतले जे शाळकरी मुलं आहेत ते शाळेमध्ये जाण्यासाठी काही मुलं हॅपी असतात, काही अनहॅपी असतात, काही जण गंभीर असतात. त्याचप्रमाणे काही मुलांना त्यांचे जे छंद जोपासलेले असतात ते त्यांना पुन्हा ते करावेशी वाटत असतात. त्याचप्रमाणे काही जे मुलं आहेत त्यांना प्राण्यांशी खेळता येणार नाही किंवा त्यांचा जो मोकळा वेळ असतो किंवा जे सुट्टीचा वेळ आहे त्या सुट्टीच्या वेळात ते त्यांच्या आवडत्या प्राण्याबरोबर ते खेळत असतात. तर काही मुलांना पुन्हा की नाही आपल्याला शाळेत जायचं आहे ते एक्साईट असतात, ते उत्साहित देखील असतात. तर अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन आहे, आपण फक्त इंट्रोडक्शन आपण वाचून घेणार आहोत. बघा इथे काय दिलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये, इट्स टाइम टू गो टू बॅक टू स्कूल. आता कुठे झालं आहे, शाळेत जाण्याची पुन्हा वेळ आलेली आहे. समर हॉलिडेज आर ओव्हर अँड ऑल द चिल्ड्रन नीड टू गेट बॅक टू स्कूल. की आता समर वॅकेशन संपलेलं आहे म्हणजे उन्हाळी सुट्टी. समर वॅकेशन म्हणजे काय, समर हॉलिडे म्हणजे की उन्हाळ्याची ज्या सुट्ट्या आहेत त्या आता संपलेल्या आहेत. आणि ओव्हर म्हणजे संपणे आहे. अँड ऑल चिल्ड्रन्स नीड टू गेट टू बॅक टू स्कूल आणि प्रत्येक मुलांना शाळेमध्ये जाणे हे भाग आहे. सम चिल्ड्रन्स आर हॅपी टू गो बॅक. काही मुलं हे आनंदी झालेले आहेत की काही मुलांना आनंद वाटत आहे. वाईल अदर आर ग्रीन, तर काही गंभीर आहेत. ग्रीनचा अर्थ काय आहे, गंभीर आहे. देअर आर अ फ्यू हॉल आर एक्सायटेड टू प्ले ऑन अ स्कूल ग्राउंड टू. आणि काही जे मुलं आहेत ते एक्सायटेड आहे. एक्सायटेडचा अर्थ काय आहे मुलांना, उत्तेजित असणे, उत्साहित असणे.
उत्साहित असणे म्हणजे काय, जसं ज्या प्रकारे आपल्याला एखाद्या, समजा तुम्हाला तुमच्या बाबांनी सांगितलं की तुम्हाला मी व्हिडिओ गेम आणणार आहे, तर त्यासाठी तुम्ही की एक्साइट असतात की बाबा तो गेम कधी आणणार आहे. जर तुम्ही सांगितलं आज संध्याकाळी आणणार आहे, तर तुम्ही संध्याकाळची वाट बघत असतात की अजून का बाबा आले, आता इतका वेळ झाला. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसाठी कसे आहात, एक्साइट आहात. त्याचप्रमाणे इथले जे समर वेकेशन जी मुलं आहे की आता समर वेकेशन संपलं आहे आणि समर वेकेशन संपल्यानंतर आपल्याला पुन्हा शाळेत जायचं आहे, त्यासाठी काही मुलं कशी आहेत, एक्साइट आहेत, उत्साहित देखील आहेत. बघा, बट द ॲनिमल्स द चिल्ड्रन प्ले विथ आर अनहॅपी दॅट दे विल मिस देअर फ्रेंड. पण तुझे काही मुलं आहेत ते अनहॅपी आहेत. अनहॅपीचा अर्थ काय आहे, दुःखी आहे. अनहॅपी म्हणजे दुःखी, की त्यांना त्यांच्या प्राण्यांबरोबर खेळता येणार नाही. ते काय करणार आहेत, मिस करणार आहेत. इथे बघा, इथे शब्द आलेला आहे, दे विल मिस करणे म्हणजे आपण काय करणार आहे, त्यांना आठवण काढणार आहोत की आपण ज्या घालवलेला जो क्षण आहे त्या प्राण्यांबरोबरचा, तो आपण काय करणार आहोत, त्या गोष्टीची आठवण देणार आहे. सम ॲनिमल्स आर अनहॅपी दॅट दे डोंट हॅव टू अटेंड स्कूल. आणि काही प्राणी आहेत ते मात्र शाळेत जात नाही. तर अशा प्रकारे बघा, आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेलं आहे की आपलं इंट्रोडक्शन झालेलं आहे, की जे इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की जे शाळा समर वेकेशन संपलेलं आहे, उन्हाळ्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि प्रत्येक मुलांना काय करायचं आहे, स्कूलला जायचं आहे. तर काही स्कूलला जाण्यासाठी अनहॅपी आहेत, तर काही एक्सायटेड आहेत, काही गंभीर आहेत आणि काही मुलांना अजूनही त्यांच्या प्राण्यांबरोबर खेळायचं आहे, कारण त्याच्यामुळे ते कसे आहेत, उदास आहेत. तर काही मुलं हे जाण्याविषयी गंभीर आहेत आणि काही जे प्राणी आहेत ते मुलांना, त्यांना शाळेमध्ये जाण्याविषयी मुलांना शाळेत ते जातच नाही. दे डोंट हॅव टू अटेंड स्कूल. त्यांना स्कूलला जाण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे मुलांना आपण मिनिंग समजून घेतलेलं आहे आणि इंट्रोडक्शन देखील झालं आहे. आता आपण एक्सप्लेनकडे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत मुलांना, बघूया एक्सप्लेनेशन म्हणजे काय आहे, स्पष्टीकरण आहे. बघा, इथे 2 विद्यार्थी दिसत आहे. आता ते शाळेकडे आपण जाणार आहोत म्हणून शाळेच्या संदर्भातलं ते काय करत आहेत, गेम खेळत आहेत. कोणत्या प्रकारचा गेम आहे, की जे शब्द सांगणार आहे त्या शब्दावरून एक लेटर सांगणार आहे, त्या लेटरवरून तुम्हाला काय करायचं आहे, तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे, लिहून दाखवायचा आहे. तो एक नाव सांगणार, एक लेटर सांगणार आहे, त्या लेटरवरून एक वर्ड्स तयार करायचं आहे. मग चला तर बघूया आपण या चित्राच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, इथे दिलं आहे, चिल्ड्रन्स आर प्लेइंग अ गेम अँड लर्निंग टू. बघा, इथे काय करत आहेत, चिल्ड्रन्स म्हणजे काय, मुलं आहेत. चिल्ड्रन्सचा अर्थ मुलं. आर प्लेइंग म्हणजे गेम आहे. गेम म्हणजे जो खेळ आहे. अँड लर्निंग म्हणजे काय, शिकत आहे. की खेळण्याच्या माध्यमातून इथे मुलं काय करत आहेत, खेळत देखील आहेत आणि शिकत देखील आहेत. बघा, इथे काय करत आहेत, इथे त्यांनी पेपर घेतला आहे आणि पेन घेतलेला आहे. चिल्ड्रन्स आर प्लेइंग, काय करत आहे, इथे मुलं खेळत आहेत आणि शिकत आहेत. लर्निंग टूचा अर्थ काय आहे मुलांनो, टू म्हणजे सुद्धा आहे. समजतंय, टूचा अर्थ काय आहे, सुद्धा आहे. चिल्ड्रन्स आर प्लेइंग अ गेम अँड लर्निंग. मुलं काय करत आहे, खेळाबरोबर ते शिकण्याचं देखील काम करत आहे. लर्निंग याचा अर्थ काय आहे, शिकत आहे. मग कोणत्या प्रकारचा खेळ खेळतात, आता आपण पुढे बघणार आहोत. बघा, आता ही जी मुलगी आहे ती काय सांगत आहे, ते अल्फाबेट बोलत आहे. जसं आपण ABCD आहे, मग